ठीक. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्समध्ये इन्व्हर्जन मेथडपर्यंत स्टडी केलेलं होतं. त्याचे काही क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह केले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंट याच्या चॅप्टरमधला डिस्कस करत आहोत. ओके, ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं होतं बघा ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मी चुकून इंटिग्रेशन म्हणलं वाटतं आहे ना. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. आजची तारीख आहे 9 फेब 2026. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस यामध्ये आपण बघितलं होतं की याच्यात 2 पॉईंट आहेत, बरोबर. कोणकोणते? पहिला होता इन्व्हर्जन मेथड जो आपण कालपर्यंत स्टडी केला, आणि सेकंड आहे आता रिडक्शन जो आपल्याला आजपासून स्टडी करायचा आहे. ओके, इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स तयार केला. रिडक्शन मेथडमध्ये इन्व्हर्स मॅट्रिक्स तयार करायचा नाही आहे. ओके, सो जी आपली आता सेकंड मेथड आहे, एक मिनिट, जो आपला सेकंड मेथड जी आहे बघा आता बी, दॅट इज अ रिडक्शन मेथड. सो आपण सायमल्टेनियस इक्वेशनच सॉल्व्ह करणार याच्यामध्ये सुद्धा. ओके, बट मेथड इज, सो ती समजून घेऊया. समजा आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहे परत, a1x a2y, किंवा आपण इथं a1 b1 कन्सिडर करूया. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. हे झालं पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. थर्ड इक्वेशन a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. ओके, आपण काय करतो, याच्यामधून एक मॅट्रिक्स तयार करतो, बरोबर. पहिला कोणता असतो मॅट्रिक्स, जर कोणाला आठवत असेल तर नेम ऑफ द मॅट्रिक्स इज कोइफिशियंट मॅट्रिक्स. याच्यामध्ये इक्वेशनचे कोइफिशियंट आपल्याला लिहायचे आहेत. सो पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट आले a1 b1 c1, दुसऱ्याचे a2 b2 c2, B2 C2 आणि तिसऱ्याचं a3 b3 आणि E3 B3 C3 ओके. इथे येतील बघा व्हेरिएबल्स एक्स वाय आणि झेड Z इज इक्वल टू कोणता मॅट्रिक्स इकडे आता, D1 कॉन्स्टंट d1 D1 D2 D3 d3, बरोबर. पहिल्या मॅट्रिक्सला काय नाव दिलं आपण, फर्स्ट मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज अ कोइफिशियंट मॅट्रिक्स. याला काय म्हणतात, कोइफिशियंट मॅट्रिक्स, मॅट्रिक्स बरोबर. याला आपण डिनोट करतो ए ने. दुसरा जो मॅट्रिक्स दिलाय बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल मॅट्रिक्स. ओके, याला आपण एक्स नाव देतो. आणि तिसरं आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. constant matrix याला आपण कशाने Z डिनोट करतो, बी ने. ओके. B हां, आता लास्ट टाइम आपण इन्व्हर्जन मेथडमध्ये काय केलं, इक्वेशन तयार करून इन्व्हर्स केलं. आता तसं करायचं नाही. आता हे जे आहे ना, हे मॅट्रिक्स आपण तयार केलं की आपण पुढच्या स्टेपला काय करणार आहे, बाय युझिंग, मी लिहितोय पुढची स्टेप लिहितो इथं, बाय युझिंग रो, किंवा असं लिहू, इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, बाय युझिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेक द कोइफिशियंट मॅट्रिक्स, किंवा कन्वर्ट द कोइफिशियंट मॅट्रिक्स बाय युझिंग elementary row transformation. We can write here convert the coefficient matrix into, एक तर अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, किंवा सेकंड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आपण पहिल्याच लेक्चर ज्यावेळेस मॅट्रिक्सचं बघितलं होतं ना, त्यावेळेस आपण टाईप स्टडी केलेले आहेत, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. ओके, मी तुम्हाला दोन्ही पण सांगतो, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलरचा मिनिंग काय असणार आहे. ओके, इथं मी लिहितो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे जो आपला कोइफिशियंट मॅट्रिक्स असणार आहे, कोइफिशियंट म्हणजे ए मॅट्रिक्स. काय वापरायचं आहे आपल्याला इथं, इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये सांगितलं होतं बघा, स्टार्टिंग व्हायच्या अगोदर आपण नवीन काहीच स्टडी करणार नाही आहे, जे आत्तापर्यंत शिकलो तेच फक्त. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये आता त्या मेथडने आपण जाणार आहे. सो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवायचा कसा, किंवा काय म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके,
समजा मी आपला कोइफिशियंट मॅट्रिक्स ॲज इट इज लिहिला परत इथं. कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे आपला A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 आणि C3. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मीन्स समजा ही जर डायगोनल जर तुम्ही इथं ड्रॉ केली बघा, ओके, अप्पर ट्रायंगल हा तयार होतो. हा झाला अप्पर ट्रायंगल, म्हणून याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे हा जो डायगोनल आहे बघा A1 B2 आणि C3 दिसला ना हा डायगोनल. याच्या खालचे 3 एलिमेंट, कोणते 3 एलिमेंट त्याला मी मार्क करतो. A2, A3, A2 B3, A3 आणि B3, B3. A3, B3. ओके, हे 3 एलिमेंट आपल्याला काय करायचे, 0. 0 करायचे. 0. बरोबर, काय करायचे आपल्याला, हे 0 करायचे. ह्या ट्रायंगलला 0. म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आणि मग इक्वेट करायचं फक्त. Percent. ओके, आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, परत सेम. जर मी इथं A1 B1 C1 B1, A2 C1, B2 C2 B2, आणि C2, A3 and B3 C3, C3. ओके, हे मेन्शन जर केलं तर अगेन लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा मिनिंग असतो इथं लोअर साईडला डायगोनल ड्रॉ केली, डायगोनलच्या लोअर साईडला ट्रायंगल तयार झालं बघा, इथं झाला ट्रायंगल तयार. आता डायगोनलच्या वरच्या बाजूचे इलेमेंट्स म्हणजे B1 0 आले C1 पाहिजे. आणि C1, C2 C2. यांना काय करायचं मग आपल्याला 0 करायचं. ओके, आपल्याला माहिती बघा प्रोसेस 0 करायचं कसं आहे, बरोबर. अगोदर आपण याला 1 करतो, मग हे दोघं 0 करतो, मग याला 1 करायचं, मग याला 0 करायचं. ठीक आहे, आपण एक मेथड फॉलो करायची बघा, एक तर अप्पर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करा किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करा. ओके, वी कॅन फॉलो एनी वन. सो दिस इज द रिडक्शन मेथड. ओके, इथं रिड्यूस करतो आपण मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, सो डायरेक्टली आपण एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज द कन्सेप्ट की बघा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतोय. सो आपला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स by using solve the following equation by using reduction method. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे first example is okay, so write down 2x minus y plus z is equal to 1, x plus 2y plus 3z is equal to 8, and 3x plus y minus 4z is equal to 1. Okay, पहिले इक्वेशन दिलं 2x minus y plus z is equal to 1. Second equation is x plus 2y plus 3z is equal to 8. And third equation is 3x plus y minus 4z is equal to 1. ओके, सो बघत राहा आता आपण. सगळ्यात आता मी आन्सर स्टार्ट करतोय. ठीक आहे, आन्सर ज्यावेळेस आपण स्टार्ट करणार आहे याला मॅट्रिकच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो मला सांगा रे पहिला रो काय येईल, हे पहिलं इक्वेशन आहे, इथं सेकंड आणि इथं 1 थर्ड. minus 1, 1. 2 minus 1 minus 1 1. 1. सेकंड इक्वेशन 1, 2, सॉरी 3. सेकंड रो 1 2 3 आणि थर्ड रो 3, 1 minus 1, 4. 3 1 minus 4. ओके, इथं लिहायचं आहे तुमचा एक्स वाय झेड, दॅट इज व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि कॉन्स्टंट काय काय आहेत 1 8 आणि 1. 1, 8, 1. ओके, आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, मी प्रोसेसने जातो, बेसिक प्रोसेस. मला जर इथलचे 2 एलिमेंट 0 करायचे असतील ना, ऑलवेज आपली जी रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड आहे ना तिनेच जायचं त्याला. ओके, दॅट इज अ बेसिक मेथड. सगळ्यात अगोदर मला हा 1 करायचा आहे. आता तुम्ही बघा इथं 1 ऑलरेडी प्रेझेंट आहे, दिसतोय की इथं 1 कोणत्या रो मध्ये आहे, हो. R2 मध्ये आहे. सो कोणतं ऑपरेशन वापरणार आहे मी, R2 आणि R1 हे काय करा इंटरचेंज करा. ठीक आहे, अगोदर R1 लिहितो मग R2 लिहितो मी. R1 आणि R2 काय करा इंटरचेंज करा, R1 आणि R2. सो काय होईल बघा, इथं आला 1 2 3 करेक्ट, इथं येईल 2 minus 1 1 आणि इथं
3 1 -4 ॲज इट इज. -4. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, व्हेरिएबल मॅट्रिक्स चेंज होत नाही, तो एक्स वाय झेड आहे असाच राहील हा. लक्षात ठेवा, कोणता मॅट्रिक्स? व्हेरिएबल मॅट्रिक्स. Variable matrix. कोणतंही ऑपरेशन झालं तरीही हा एक्स वाय झेड चेंज होणार नाही, तो ॲज इट इज ठेवायचा. आणि तुम्ही म्हणता वाय वरती घेतो, एक्स खाली घेतो, ओके, चालत नाही ते, ठीक आहे. कारण मल्टिप्लिकेशन असतं बघा इकडं, त्यामुळे फक्त आपण कोणता मॅट्रिक्स चेंज करणार आहे, कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स राईट हँड साईडचा. आता आपण काय केलं, R1 R2 चेंज केलं, सो इथं येईल 8, इथं 1, इथं 1, बरोबर का? ओके. आता मला काय करायचं आहे, इथलचे 2 एलिमेंट झिरो करायचे आहेत. कोणते 2 एलिमेंट? हां, इथलचा एलिमेंट झिरो करायचा, इथलचा एलिमेंट झिरो करायचा. 1 बाय 1 जाऊया आपण. ओके, अगोदर मी R2 मधला झिरो करतो. सगळ्यांना माहिती बघा हे, बरोबर? सांगा रे, ऑपरेशन काय येईल? R2 मध्ये चेंजेस करायचे, तर R2 मायनस 2R1, बरोबर आहे का? R1 to R1. ओके, सो R1 आणि R3 ॲज इट इज. 1 2 3. 3. R3 3 1 3 -4. 1 -4. एक्स वाय झेड ॲज इट इज, तिथं काही चेंज होत नाही. इथं 8 आणि 1. 8 1. ओके, आता वापरा बघा ऑपरेशन. ऑपरेशन काय आहे? R2 - 2R1. हे बघा, R1 ला 2 ने मल्टिप्लाय करून त्याला R2 मधून मायनस करायचं. इथं सांगा 1 × 2 2. 2 - 2 किती रे? 0. इथं 2 ने मल्टिप्लाय करा, 2 × 2 4. -1 मधून -4 काय होईल? 4 आहे ना, -1 -4 -5 येईल का इथं? -5. येस. -5. त्यानंतर इथं 3 × 2 6. 1 - 6 किती? -5. बाकी इथं 2 × 8 -5. 16, बरोबर. 16 1 - 16 किती? -15. मी लिहिलेला नंबर बरोबर आहे का नाही? -15. आता तुम्हाला करायचा इथलचा एलिमेंट झिरो. ओके, आता याला झिरो करायचं. कोणत्या रो मध्ये प्रेझेंट आहे हा? R3. R3. काय ऑपरेशन येईल? R2. R3 मायनस 3R1. ऑपरेशन काय येईल? R3 मायनस 3R1, बरोबर आहे का? विसरले का तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन? दिस इज 1 2 3. 0 -5 2 -5 -5. -5. हे बघा इथं काय होईल आता? 3 - 3 0. इथं 3 ने मल्टिप्लाय करा, 3 × 2 6. 1 - 6 किती? -5. इथं 3 ने मल्टिप्लाय करा, 3 × 3 9. -4 -9. -5. कसं येईल बघा, मी तुम्हाला इक्वेशन लिहून दाखवतो. R3 किती आहे? R3 किती आहे? -4 आहे, बरोबर. इक्वेशन आहे R3 - 3R1. इथं R3 किती आहे तुमचा? -4. -4 -3. R1 किती आहे? 3. -4 -9 किती? -13 येतो का येतो? -3. येतो ना -13? हो. ओके, इथं एक्स वाय झेड इज इक्वल टू, इथं बघा काय 8 येईल. -15. इथं 8 8 -15 आणि -15. आणि आता R3 किती आहे? 1 आहे. 1 -3. R1 किती आहे? 8. 8 3 24. 1 -24 किती रे? -23. -23. बरोबर झालं. आता काय करायचं आहे आपल्याला? इथलचा एलिमेंट झिरो करायचा आहे, बरोबर आहे. इथलचा एलिमेंट झिरो करण्यासाठी तुम्हाला इथलचा एलिमेंट 1 करावा लागतो. पण आता इथं बघा, डायरेक्ट इथं -5 आहे, खाली -5 आहे. सो काय करू रे मी इथलचा एलिमेंट झिरो करण्यासाठी? तुम्हाला 3 एलिमेंट झिरो करायचे असतात ना, आता मला हा झिरो करायचा आहे. येस एनीवन, काय ऑपरेशन वापरू? R3 मध्ये प्रेझेंट आहे बघा तो. R3 - R2, गुड. सो पहिला रो ॲज इट इज 1 2 3. सेकंड रो ॲज इट इज 0 -5 0 -5. -5 करा -5. R3 - R2. 0 - 0 0. -5 0 -+5 0. 0 -13 प्लस होईल. -13 + 5 -8. -8. ओके, इथं एक्स वाय X झेड Y Z. इज इक्वल टू, इथं काय येईल बघा आता? हा 8 8
-15. आता इथं बघा 23, बरोबर ना, खाली 23 आहे, -R2 करायचा आहे, -15. किती होईल रे हा? मायनस मायनस प्लस होईल, 23 -23 + 15 किती आला आन्सर? -8 येईल का रे? ओके, बघा 3 एलिमेंट मला 0 लागत होते डायगोनलच्या खालचे, म्हणजे मी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार केला. इथं पहा असं आले का 3, इथं 0. ओके, आता काय करायचं बघून घ्या व्यवस्थित. इथं आता आपला जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे आणि जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, मल्टिप्लिकेशन कसं येईल बघा. इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × x x प्लस 2 × y 2y प्लस 3 × z 3z. बरोबर. हां, आता सेकंड रोने ह्याला मल्टिप्लाय करा. रिस्पेक्टिव्ह एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं असतं बघा. 0ने मल्टिप्लाय कोणाला होईल? एक्सला. -5ने मल्टिप्लाय कोणाला होईल? वायला. आणि -5ने मल्टिप्लाय कोणाला होईल? झेडला. म्हणून मी सांगत असतो रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. पहिल्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं पहिल्या एलिमेंटला, सेकंड एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं सेकंड एलिमेंटला, थर्ड एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं थर्ड एलिमेंटला. सो 0 × x 0 प्लस -5 × y -5y प्लस -5y -5 × z -5z. -5z ओके, 0 × x 0 0 × y 0 0 आणि 0 -8 × z -8z. -8z ओके, राइट हँड साइड में ॲज इट इज 8 -15 -8. -15 -8 ओके, आता इथे लिहायचं बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस. ओके, इथं पण एक कॉलम आहे, इथं पण एक कॉलम आहे. करा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस म्हणजे काय होईल? पहिलं जे इक्वेशन आहे ना रे, पहिलं इक्वेशन काय आलं आपलं? x + 2y + 3z. याची व्हॅल्यू किती आली? 8. दिसतंय ना, याची व्हॅल्यू = 8 आहे. सेकंड इक्वेशन काय आलं? -5y - 5z = किती आला हा? -15. -15 आणि थर्ड इक्वेशन काय आलं? -8z = -8. कारण हे दोघं 0 0 आहे, फक्त -8z राहिला आणि इक्वल टू किती आहे? -8. दोन्हीकडचं मायनस मायनस -8 कॅन्सल होईल बघा. बरोबर, 8z = 8. मग सांगा झेडची व्हॅल्यू किती रे? माझी 1 झेडची व्हॅल्यू 1 येते. आता झेडची व्हॅल्यू 1 1 इथं पुट करा. कुठं हे बघा, ही जी झेडची व्हॅल्यू 1 आली ना आपली, त्याला इथं पुट करायचं आहे इक्वेशनमध्ये. म्हणजे काय होईल? -5y -5 झेडची व्हॅल्यू 1 = -15 -5y. हे -5 × 1 किती? -5 = -15 -5y. ओके, -15 -5 इकडे जाऊन काय होईल? +5. सो +5 -5y -15 + 5 किती रे? -10. बरोबर. 10 दोन्हीकडचं काय होईल आता? मायनस मायनस कॅन्सल होईल. मग y ची व्हॅल्यू किती येईल रे? 2 येईल का? 2. 2 येस, y ची 2 व्हॅल्यू आली 2. 5 × 2 = 10. आता z ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 2 इथं पुट करायची आहे यांच्या जागेवरती. म्हणजे आपलं x ची व्हॅल्यू निघेल. देअरफॉर वी कॅन राईट x + 2 y किती आला? y आला 2 2 + 3 z किती आला? z आला 1 1 = 8. सो x + 2 × 2 4 + 3 = 3 8. 4 + 3 8 किती? 7. x + 7 म्हणजे माझा x किती 8 आला बघा? 8 - 7. सो 8 x ची व्हॅल्यू किती? 7 1 x ची व्हॅल्यू 1. ओके, मग इथं फायनली लिहा. आता हे पेज संपलंय बघा, जागा नाही. मी इकडे काय करतो, एक लाईन ड्रॉ करून इथे लिहितो फायनली. वर करेक्ट आवर आन्सर्स इथे लिहितो. देअरफॉर इथे लिहितो, जागा आहे थोडी. देअरफॉर x = 1, y = 2 आणि z = किती? 1. आपले आन्सर करेक्ट का रॉंग आहे हे चेक करण्यासाठी काय करायचं? ओरिजिनल इक्वेशनमध्ये पुट करून बघायचं इथं. ठीक आहे, तुम्हाला कळून येईल. समजलं का काय करतोय आपण याच्यामध्ये? रिडक्शन मेथडमध्ये काय करायचंय? आपण फक्त एकच मेथड फॉलो करणार आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, म्हणजे काय होतं, आपल्याला ती प्रोसेसमध्ये आपण येऊन जातो. ओके, समजलं का सगळ्यांना? तो पहिलाच प्रॉब्लेम होता. ठीक, ओके.
चालेल. चला सेकंड प्रॉब्लेम घेऊया. 4 मार्काचा क्वेश्चन असतो बरं की रे हा. सोपं आहे खूप. क्वेश्चन इज second one, x plus 2y plus z is equal to 8. 2x plus 3y minus z is equal to 11. And last 3x minus y minus 2z, 3x minus y minus 2z is equal to 5. ओके, याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आता. सो बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला याला लिहायचं आहे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. येस एनीवन सांगा रे, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये पहिला रो काय येईल? 1 2 1 2 1 1 2 1 2 3 3 minus 1 3 minus 1. 3 minus 1 minus 2 हा झाला कोएफिशिएंट मॅट्रिक्स. इथं x y x y z करेक्ट इज इक्वल टू इथं 8 8 11 5 8 11 आणि 5. करेक्ट. ओके. हां हे बघा, मला हे दोन एलिमेंट झिरो करायचे. दोन एलिमेंट झिरो करण्यासाठी इथं 1 पाहिजे. 1 आहे बरोबर. आता पुढचा जो एलिमेंट इथलचा हा मला झिरो करायचा आहे सगळ्यात अगोदर. सो कोणत्या रो मध्ये प्रेझेंट आहे तो? R2 R2 मध्ये. ऑपरेशन काय येईल मग? R2 मध्ये चेंजेस होतील. R2 R2 मायनस काय येईल इथं? R2 मायनस 2 R1 ओके. आता R1 आणि R3 ॲज इट इज 1 2 1 इथं 3 मायनस 1. अरे मायक्रोफोन 3 minus 1 minus 2 मायक्रोफोन कोणाचा रे जास्त गोंधळ ऐकू येतोय? एक्स वाय झेड इज इक्वल टू इथं 8 इथं 5. शांत ठिकाणी बसत चला, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब नको. ठीक आहे. हां R2 मायनस 2 R1. सो R1 ला 2 ने मल्टिप्लाय करून R2 मधून मायनस करा. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 मायनस 2 झाला 0. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 4 3 मायनस 4 किती? मायनस 1. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 2 मायनस 3. minus 3 11 मायनस 16 मायनस 5. minus 5 बरोबर. ओके. आता पुढचा इलेमेंट कोणता झिरो करायचा आपल्याला? 3. हा इलेमेंट मला करायचा आहे R3 रो मध्ये R3 मध्ये येतो. अरे गोंधळ खूप आहे रे. जे बोलताय ना तिथं तुम्ही शांत जागेत बसा कुठेतरी. मायक्रोफोन ऑन करण्याचा असेल तर नाही का, बाकीच्यांना पण डिस्टर्ब होत आहे. R3 मध्ये चेंजेस होतील. ऑपरेशन इज R3 मायनस 3 R1 3 टाइम्स R1. सो काय होईल बघा, इथं R3 मध्ये चेंजेस होणार आहे बरोबर. म्हणजे R1 आणि R2 ॲज इट इज. इथं 1 2 1 इथं 0 मायनस 1 मायनस 3. R3 मध्ये चेंजेस होणार आहेत. हेर इज एक्स वाय झेड इज इक्वल टू 8 मायनस 5. R3 मध्ये चेंजेस होणार आहेत. काय करायचे? 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि R3 मधून मायनस करायचं. 3 मायनस 3 0. 3 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 3 6 झालं बरोबर. मायनस 1 आणि 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 होईल. मायनस 1 आणि पुढती मायनस 6 किती रे? हा मायनस 1 2 ने मल्टिप्लाय केलं 6 झालं. हे 2 इंटू 3 6 मायनस 1 आणि मायनस 6 बरोबर. इथं 1 7 हा इथं 1 ला 3 ने मल्टिप्लाय झालं मायनस 3 मायनस 2 मायनस 3 minus 5 मायनस 5. इथं काय होईल बघा आता. इथं तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करताय 8 इंटू 3 24 5 मायनस 24 minus 90 मायनस 19 minus 90 बरोबर. ठीक आहे. आता मला हा मायनस 7 हा झिरो करायचा आहे. हा झिरो करण्यासाठी कमीत कमी इथं माझा 1 पाहिजे ना. इथं मायनस 1 आहे सध्या.
कुठं A22चा इलेमेंट आपला हा इलेमेंट तुमचा 1 पाहिजे, किंवा डायरेक्टली तुम्ही हे ऑपरेशन वापरू शकता. पण मी काय करतो, एक स्टेप एक्सटेंड करतो, R2 मध्ये चेंजेस करतो. R2ला मी मल्टिप्लाय करतो मायनसने. त्याच्यामुळं काय होईल, जे प्लस आहे ते मायनस होतील, जे मायनस आहे ते प्लस होतील. R1 ॲज इट इज 1 to 1. R2 मध्ये 0, हा प्लस झाला, हा प्लस झाला. ठीक आहे. त्यानंतर इथं 0 -7 -5, हा आला XYZ. XYZ. इथं आला 8, इथं +5 बरोबर, आणि इथं -19 ॲज इट इज. ओके. आता लास्ट ऑपरेशन जे आपल्याला करायचं आहे ते काय, आता हा जो -7 आहे, ह्या -7ला तुम्हाला कन्वर्ट करायचं 0 मध्ये. कशामध्ये प्रेझेंट येतो, तो प्रेझेंट आहे R3 मध्ये. R3 R3. मध्ये चेंजेस होतील. काय करायचे चेंजेस, R3 + 7R2. बरोबर आहे का? ओके. दिस इज 1 2 1, दिस इज 0 1 3 ॲज इट इज. इथं 0 -7 + 7 0. इथं काय होईल 0. बघा, 7 × 3 21. ओके. -5 आणि हा +21. किती रे, हे बघा, -5 आणि 7 × 3 21. असं करायचं त्याला. -5 + 21 -16 का. -16. येस. इथं XYZ इज इक्वल टू, इथं 8, इथं 5, परत R3 -19 आहे, प्लस 5 × 7 -19 + 35. -20. किती रे, 35 मधून 19 गेले, -40. 16 येतील ना रे पॉझिटिव्ह. बघा बरं काय येते, माझं 16 येतं इथे. मायनस आहे ना हा, -19. हो, 60. आणि वरती वरती +16 येईल. 21 - 5 +16, हा पण प्लस राहील. ठीक आहे ना, इथलचा +16 आणि इथलचा +16. ओके. हां, ठीक आहे. हा बघा, 21 - 5 ना, तो 21 - 5 +16 येईल, मायनस नाही. आता करा दोघांचं मल्टिप्लिकेशन ह्या मॅट्रिक्सचं. सो काय होईल बघा, मल्टिप्लिकेशन सगळ्याला येतं आहे. फर्स्ट रो आणि तो कॉलम आहे. 1 × X X, 2 × Y 2Y, 1 × Z. सेकंड काय होईल, 0 × X 0. हे कळलं तुम्हाला. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार झाले बघा इथे. बरोबर ना, त्यामुळे मल्टिप्लिकेशन करून राहिलो. 1 × Y Y, 3 Y. × Z, 0 × X Z. 0, 0 × Y 0, आणि तर 16Z 16. इज इक्वल टू, हा इथं 8 5 16 ॲज इट इज. वी कॅन राईट हिअर बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बरोबर, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. सो काय येईल रे बघा, हां इथं पहिलं इक्वेशन काय आहे, एक्स. मी पेनचा कलर चेंज करतो, इक्वेशनसाठी ब्ल्यू वापरू आपण आता. पहिलं इक्वेशन एक्स + 2y + झेड, ची व्हॅल्यू किती आहे, 8. सेकंड इक्वेशन 8. y + 3z, ची व्हॅल्यू किती आहे, 5. 5. थर्ड इक्वेशन सॉरी 16z इज इक्वल टू 16. इथं 16 16 16. कॅन्सल. झेडची व्हॅल्यू किती आली आपली पहिली, Z. 1 ना. 1. झेडची व्हॅल्यू 1 मला इथं पुट करायची आहे. बरोबर, म्हणजे काय होईल, y + 3, झेडची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 5. 3 × 1 3 इज इक्वल टू 5. 3 तिकडे जाऊन मायनस होईल, मग 5 - 3. बोला रे मग, y ची व्हॅल्यू किती आली, 2. 2. येस, y ची व्हॅल्यू आली 2. आता झेडची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 2 इथं पुट करायची मला x काढण्यासाठी. करेक्ट. मग आपला x काय येईल बघा, देअरफॉर x + 2, y ची व्हॅल्यू 2 + झेडची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 8. 2 × 2 4 + 1 इज 4. इक्वल टू 8. सो काय होईल, 8. 4 + 1 5. 5 तिकडे जाऊन काय 5. होईल रे, म्हणजे इज इक्वल मायनस टू होईल. 8. करेक्ट. मग 8 - 5 किती रे, 3.
3 बरोबर. x ची व्हॅल्यू आली 3. म्हणजे आपले आन्सर काय आले फायनल? X आला 3, x Y आला आला 2, 3, y आला Z 2, आला 1. z आला 1. हे 1. झाले माझे आन्सर्स. बघा, इनवर्स फाइंड आउट न करता आपण डायरेक्टली इथं काय करू राहिलो, रिडक्शन. म्हणून इथं रिडक्शन मेथड बघा, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. 3 ते 4 स्टेपमध्ये आन्सर येत आहे आपलं. फक्त मग तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन जमायला पाहिजे. ओके, सिम्पल आहे. चला अजून एक घेऊया. थर्ड क्वेश्चन. प्रॅक्टिस लागते बघा याला, ठीक आहे, कारण सोपे असते प्रॉब्लेम, जास्त काय डिफिकल्ट नसतं. x plus y plus z is equal to 6. x plus y plus z is equal to 6. 3x minus y plus 3z is equal to 10. 5x plus 5y minus 4z is equal to 3. ओके, सगळ्यात अगोदर मला याला लिहायचं मॅट्रिकच्या फॉर्ममध्ये. सो मॅट्रिकच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी बोला, पहिला रो 1 काय? 1 1 1, 1 1 1. सेकंड रो 1, 3 minus 3 1 minus 1, 3 minus 1, 3. तिसरा रो 5 5 minus 4 5 minus 5, 4 5 minus 5. इथं आला एक्स वाय झेड. X, Y, Z. सांगा कॉन्स्टंट 6, 10, 3. 3 3. ओके, पहिला इलेमेंट 1 पाहिजे, 1 आहे. आता मला दुसरा इलेमेंट 0 करायचा आहे, ठीक आहे. कोणता? हा 3 0 करायचा आहे. R2. R2 मध्ये प्रेझेंट. यस, सांगा ऑपरेशन मला कोणीतरी. R2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. R2 मधून कोणाला मायनस करू? 3 3R1. 3R1. इथं आला 1 1 1 ॲज इट इज. 1, 1. 3 5 minus 4 3, as it 5 is. minus 4. X X, Y Y, Z. Z is equal to 6, सर 3. तिथं 3 नाही 5 5 minus 4 आहे. सॉरी 5 5 minus 4 आहे. माझ्या बोलणे चुकीचं झालं. 5 हा 5 5 minus 4. इथं 6 आणि इथं 3. ठीक आहे. R2 मधून 3R1 मायनस करायचं, म्हणजे R1 ला 3 ने मल्टिप्लाय करून त्याला R2 मध्ये मायनस करायचं आहे. सो 1 इंटू 3 3. 3 minus 3 किती रे? 0. इथं 1 Zero. इंटू 3. हा घेतला होता का प्रॉब्लेम आपण? नाही ना. नाही नाही. पहिला प्रॉब्लेम हा नव्हता ना आपला नक्की. ओके, ठीक आहे. नाही ओके, वेगळं हां चालेल चालेल. इथं आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय, 1 ला 3 होईल बरोबर. आणि -1 -3 काय येईल रे? -1 -3 हे बघा, -1 मायनस मायनस 3 इंटू 1 किती? -4 येईल का? -4. हां, त्यानंतर इथं परत 3 ने मल्टिप्लाय करताय तुम्ही बरोबर. 3 - 3 किती होईल? 0 येस, इट बिकम 0. 0. R2 minus 3R1. R2 आहे 10 minus 3R1. R1 is 6. किती होईल? 10 minus 3 into 6 18. मायनस 8 येईल का? ओके, इथं -8. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला? पुढचा इलेमेंट म्हणजे हा 5 0 करायचा इथलचा. याला 0 करायचं. कशामध्ये प्रेझेंट आहे 5? R3. ऑपरेशन काय होईल? R3 R3 minus 5R1 R बरोबर ना. इथं 1 1 1 0 -4 0. 0, -4, 0. एक्स वाय झेड X, Y. मी तुम्हाला पहिल्याच प्रॉब्लेम सांगितलं बरं का, एक्स वाय झेड चेंज होत नाही. इथं 6 6, -8. हां, काय करायचं आहे? R3 minus 5R1. इथं 5 minus 5 डायरेक्ट 0 होईल. 0. अरे इथं पण 0 होतं. 0 1 into 5 5 5 minus 0. 5 0. इथं किती होईल बघा आता? -4 0. -5 into 1. 0. -4 -5 किती? -9 आला इथं नाही बरोबर. आता -9. इथलचा इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे मला. सेम ऑपरेशन. 3 minus 5 into 6. 5 into 6 किती? 30. 3 minus 30 किती? -27. -27. ओके,
खालचा एलिमेंट आला आपला -27. हे बघा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला का तयार. इथं मी ट्रायंगल ड्रॉ केला, खालचे 3 एलिमेंट 0 आले, बस तेवढं महत्वाचं आहे आपल्याला. ठीक, ओके. नाव काय करायचं, ह्या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. बरोबर, सांगा रे. पहिला रो काय येईल मल्टिप्लिकेशन केल्यावरती? 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू वाय वाय प्लस 1 इंटू झेड झेड. सेकंड रो 0 इंटू एक्स 0 प्लस, अरे कोण आहे रे, -4 इंटू वाय -4y 0 इंटू झेड 0. नेक्स्ट 0 इंटू एक्स 0 0 इंटू वाय 0 प्लस 9 -9 इंटू -9 झेड. ओके, लास्ट इथं -9 झेड आला इज इक्वल टू राईट हँड साइड ॲज इट इज 6 - 8 -27. सो इथं काय सेंटेन्स वापरायचं रे आता? बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे, मग पहिलं इक्वेशन काय तयार होईल? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. दुसरं -4y इज इक्वल टू -8. आणि तिसरं -9z इज इक्वल टू -27. दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल. 9z इज इक्वल टू 27. सो झेडची व्हॅल्यू किती आली रे? 9 3 3. गुड. सो हा जो 3 आला ना तुमचा, झेड इज इक्वल टू 3, तो इथं, अरे इकडे तर काहीच नाहीये, इकडे फक्त वायचे. खूप सोपा क्वेश्चन निघाला हा तर. मग हा दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल. इथं पण किती येईल रे? 4y इज इक्वल टू 8. बरोबर, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 2. करेक्ट, y ची व्हॅल्यू आली 2. मग z ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 इथं पुट करायची आहे या इक्वेशन मध्ये. म्हणजे आपल्याला x भेटेल. सो x प्लस y ची व्हॅल्यू 2, z ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 6. 2 + 3 5 इज इक्वल टू 6. सो किती आला रे? x 1 येतोय माझा. 1 यस 1 ओके, x इज इक्वल टू 1, y 1 इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 3. मग खाली फक्त कलेक्ट करून 3. लिहायचं आन्सर. देअरफॉर x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2 y is equal to 2, आणि z x इज is इक्वल equal टू to 3. 3. समजली का रिडक्शन मेथड? त्याच्यात फक्त अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार करून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. ओके, आज अटेंडन्स थोडी चांगली दिसते हो मला. अनिकेत आहे, अनिकेत आढाव, सुप्रिया, अस्मिता लगड नवीन आहे. ओके, हर्षल शेळके, त्यानंतर मानसी, मसिरा. हां, मसिरा आज क्लासवरती आली होती बघा. हा, जॉईन केलंय अरे सुजित तिनं. हां हां, प्रतीक्षा, त्यानंतर प्रेम गाडेकर, राणी गीते, केतन डांगट, चैताली, त्यानंतर स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे सुद्धा काल आली होती. त्यानंतर अजून कोणाला तर बघा काल, साक्षी गिरवले, साक्षी साबळे, अंजली येवले, राणी गीते, साक्षी दिंडे, ह्या काल सगळ्या क्लासवरती आलेल्या होत्या. साक्षी साबळे, त्यानंतर तन्वी तोरडमल, सार्थक वाघमोडे, सिद्धी लबडे, तनुजा मोरे, वैशाली मुठे, वैष्णवी पेहरे. हां, वैशाली मुठे आणि दुसरीचं नाव होतं, मी विसरतोय बघा नाव. ते दोघी जणी आज सकाळीच क्लासवर आलेल्या होत्या, वैष्णवी आणि हा आपला व्यंकटेश पवार. ओके, ठीक आहे. समजलं का रे मग लेक्चर आजचं? मी तुम्हाला आता होमवर्क देतो बघा. काही याच्यामध्ये अवघड डिफिकल्ट काही नाही आहे. ठीक आहे. सो दिस इज अ रिडक्शन मेथड. याच्यामध्ये तुम्ही फक्त एक प्रोसेस फॉलो करा, एक तर अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर. हा ऑलवेज लक्षात ठेवा आणि त्यानुसार त्याला सॉल्व करायचं आहे. आणि मग आणखीन एक काय, जेवढे आपण वर्ड प्रॉब्लेम बघितले ना रे, वर्ड प्रॉब्लेम जे नाही का, कॉस्ट ऑफ पेन्सिल, कॉस्ट ऑफ पेन वगैरे, त्यानंतर सम ऑफ नंबर्स, हे सगळे वर्ड प्रॉब्लेम तुम्ही एक रफ म्हणून जे आपण इन्व्हर्जन मेथडने सॉल्व केले ना, तेच तुम्ही कशाने सॉल्व करू शकता? रिडक्शन मेथडने पण सॉल्व करू शकता.
ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेम. Okay. सो तेवढे तुम्ही काय करा, रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करून म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की होमवर्क खूप जास्त होईल तर क्वेश्चन लिहायचा नाही, परत सेम क्वेश्चनला काय करायचं, रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं. आपण इन्व्हर्जन मेथडने तर सॉल्व्ह केलेलेच आहेत. ओके, काही क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह केले, काही क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह केले. सो जे क्वेश्चन्स मी तुम्हाला, मला असं वाटतं शनिवारी संध्याकाळी टाकले होते, ओके, कोणते, फक्त वर्ड क्वेश्चन म्हणतो मी, वर्ड प्रॉब्लेम. तर त्यातले क्वेश्चन्स आणि त्यानंतर काही अजून होमवर्क दिले असतील किंवा इथं सॉल्व्ह केले असतील, एक 7-8 क्वेश्चन असतील बघा ते वर्ड प्रॉब्लेम. सो तेवढे तुम्हाला काय करायचं, फक्त ते प्रॉब्लेम परत रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करायचे. ओके, आणि आणखीन काही होमवर्क मी देतो, इक्वेशन, फक्त ज्यांचे इक्वेशन्स आहेत. सो होमवर्क, ओके, घ्या एक 5-6 एक्झाम्पल. पहिलं, एक्स मायनस वाय प्लस झेड. जर कोणता क्वेश्चन रिपीट असेल तर मला लगेच सांगा. 2x मायनस वाय इज इक्वल टू 1, 3x प्लस 3y मायनस 4z इज इक्वल टू 2. सेकंड, x प्लस 3y plus 2z is equal to 6, 3x minus 2y plus 5z is equal to 5, 2x minus 3y plus 6z is equal to 7. Number 3, एक मिनट, मी टेक्स्टबुकमधले काही सॉल्व क्वेश्चन देतो. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे ना, सॉल्व क्वेश्चन्स पण. जस्ट वेटा, त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन्स आहेत आणि मग 2x2 चे काही क्वेश्चन देतो. 2x2 चे खूप सिम्पल असतात, त्यामुळे मी इथं ते डिस्कस नाही केला. मेथड ऑफ रिडक्शन, येस. x plus 3y plus 3z is equal to 12, x plus 4y plus 4z is equal to 15, x plus 3y plus 4z is equal to 13. ठीक है, नेक्स्ट नंबर 4, x plus y plus z is equal to 1, 2x plus 3y, 2x plus 3y plus 2z is equal to 2, x plus y plus 2z is equal to 4. मी लास्ट परत वाचतो इक्वेशन. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1, 2x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 2 आणि x प्लस वाय प्लस 2z इज इक्वल टू 4. ठीक आहे, आणि 2x2 चे आहेत बघा एक्झरसाइजमध्ये, आहे बघा 4 एक्झाम्पल आहे. ठीक आहे, त्यातले समजा मी 2 देतो तुम्हाला, कारण ते सिम्पल असतात खूप. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, 3x plus 5y, 3x plus 5y is equal to minus 3. Number 6, x plus 3y is equal to 2, 3x plus 5y is equal to 4. Number 7, घेऊन टाका सगळं, जाऊ द्या, आहे का नाही. 3x minus y, इथं 2x2 चा मॅट्रिक्स तयार होईल बरं का रे. क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 मध्ये 3x minus y is equal to 1, 4x plus y is equal to 6. And number 8, 5x plus 2y is equal to 4, 7x plus 3y is equal to 5.
ओके सो दिस इज होमवर्क. हे PDF तुम्हाला शेअर होणारच आहे. ओके सो